च्या शेतातील बोरवेल मधून अचानक 100 फूट उंच पाण्याचे फवारे उडण्यास सुरुवात झाली। या घटनेनं परिसरातील शेतकऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे। बोरवेल मधून मोठ्या प्रमाणात पाणी निघत असल्यानं शेतकऱ्यांचं नुकसान देखील झालं आहे। भूगर्भशास्त्र विभागाकडून तपासणी करण्याची मागणी शेतकरी करत आहे। सविस्तर वृत्त असं की नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील पुसनद गावात शिवारात शेतकरी विनायक पाटील यांच्या शेतात 800 फूट खोल बोरवेल आहे। या बोरवेल मधून अचानक 100 फूट उंच पाण्याचे फवारे उडायला लागले। आज दुपारची दृश्य आहेत। 4 वाजेच्या सुमारास शेतकरी आपल्या शेतात गेले असता त्या ठिकाणी शेताच्या बोरवेल मधून अचानक 100 फूट उंच पाण्याचे फवारे उडायला निर्माण झाले होते। यानं परिसरात भीतीचं वातावरण शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालं आहे। 800 फूट खोल बोरवेल मधून अचानक पाणी आलं आणि 100 फूट उंचीवर या पाण्याचे फवारे उडू लागल्याने शेतकरी भयभीत झाला होता। त्यांनी भूगर्भशास्त्राकडून विभागाची तपासणी करण्यास मागणी केली आहे। या पाण्यामुळे शेती पिकांचं नुकसान मोठ्या प्रमाणात होत आहे। विनोद चिंतामण पाटील राहणार पुसनद सारंगखेडा ते पुसनद रोड लगत विनायकबाईचे शेत आहे। त्या शेतात त्यांनी हरभरे कांदे घेतले आणि त्यांच्या ट्यूबवेल मधून मोटर नसताना पाणी बाहेर फेकलं जाते। 3-4 वेळेस त्यांची मोटर बाहेर फेकली गेली। पाईपचे नुकसान झालं, मोटरचे नुकसान झालं। ते आता मोटर टाकू शकत नाही। त्यांनी पीक घेतले कांदे आणि हरभरे, यातूनच नुकसान होत आहे। प्रशासनाने याच्याकडे लक्ष देऊन काहीतरी कारवाई करावी ही नम्र विनंती। किती कांदे और किती नुकसान असेल? 3 एकर कांदे, 2 एकर हरभरे असं आम्ही प्रत्यक्ष बघितले शेतकऱ्यांनी। आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या मध्ये वातावरणाचे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। तरी प्रशासनाने योग्य दखल घेऊन लवकरात लवकर येऊन योग्य ती कारवाई करून स्थळाला भेट द्यावी। किती नुकसान असेल? 4 ते 5 लाखाचं नुकसान झालं आहे। हे शेतकरी विनायकबाई मोटर टाकू शकत नाही। कमीत कमी 4 ते 5 वेळेस मोटर प्रेशरने वरती फेकली गेली, त्याचे त्यांना नुकसान झालंय। हा ट्यूबवेल कधीतरी 5-10 मिनिटं ऑटोमॅटिक पाणी फेकतो, नसताना मोटर लाईन नसताना तरी पण पाणी फेकत राहतो। उंच 100 फुटापर्यंत वरती पाणी जातं। याचे आम्ही प्रत्यक्ष बघितलंय। आमच्याकडे व्हिडिओ आहे, आमच्याकडे सगळं ओके आहे।